नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला व्हिडिओ आहे. व्हिडिओ परफेक्ट होईल का नाही माहित नाही. ट्रेडिंगशी रिलेटेड कंटेंट आपण या चॅनलवरती इथून पुढे टाकत जाणार आहे. आज 3 ते 4 वर्ष झालेत मी ट्रेडिंग या क्षेत्रात आहे. तर मित्र म्हणत होते आता प्रॉफिटेबली झाला आहेस तर कंटेंट टाकायला चालू कर, म्हणजे आम्हालाही त्यातून माहिती भेटेल. आज काही असा स्पेसिफिक टॉपिक निवडलेला नाही. आज फक्त ट्रेडिंगशी रिलेटेड थोडीशी माहिती देणार किंवा सुरुवातीला नवीन ट्रेडर सर्वात मोठी चूक काय करतात याबद्दल माहिती देणार आहे. तर सुरुवातीला सर्वात मोठी पहिली चूक लोक हे करतात की ते इंस्टाग्रामवरती रील्स बघतात. ती सो कॉल ट्रेडर म्हणतो आपण त्यांना. त्यांचे युट्यूब वरती व्हिडिओ बघ, इंस्टाग्राम वरती रील्स बघ, त्यांचे पैसे, बंगला, गाड्या हे सर्व बघून ट्रेडिंग मध्ये उडी मारतात. पण ट्रेडिंगची रियालिटी अजिबात अशी नाही. ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल होण्याआधी ट्रेडिंग तुमचा संपूर्ण मेंटल पीस हिरकावून घेते. सुरुवातीला ट्रेडिंग तुमच्याकडून इतकं हार्डवर्क मागते की कधी कधी स्वतःवरतीच डाऊट यायला लागतो. कधी कधी तर असं वाटतं चुकीचा निर्णय घेतला काय, कारण की सुरुवातीच्या काळामध्ये कोर्स घ्यायला पैसे लागतात. ट्रेडिंग मध्ये ट्रेड घेतले की लॉस होतो की पैसे जातात. म्हणजे काहीही करा पैसेच जातात. म्हणजे जे चूक इज इक्वल टू पैसा असंच गणित आहे इथं. म्हणजे ट्रेडिंग तुम्हाला नंतर जे देते ना त्याचबरोबर अगोदर भरपूर काही घेते सुद्धा. पण तसं बघितलं तर हे फक्त ट्रेडिंगलाच लागू होत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये तसंच आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये घ्या, जे लोक फेमस झाले त्यांनी काही ना काहीतरी गमावलंय. किंवा युपीएससी एमपीएससी मध्ये घ्या, सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामावरती ट्रस्ट, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, पेशन्स हे सर्व गोष्टींना सामोरं जावंच लागतं आणि या स्ट्रॉंग बनवाव्याच लागतात. जर तुमच्या तितका पेशन्स, हार्डवर्क आणि ट्रस्ट ठेवण्याची तयारी असेल तरच या क्षेत्रामध्ये हे सर्व फॉलो केलं तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकता. नाहीतर ट्रेडिंग मध्ये पैसे तर जातेच जाते, त्यासोबत कॉन्फिडन्सही जातो. कित्येक माझ्या जवळचे मित्र मी कर्जबाजारी झालेले बघितलेले आहेत. या 3 वर्षामध्ये मी जे काही शिकलोय ती संपूर्ण माहिती मी या चॅनलवरती इथून पुढे टाकत जाणार आहे आणि इथून पुढची जर्नी ही डॉक्युमेंट करणार आहे. त्यामुळे फॉलो करून ठेवा. थँक्यू.